नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आपण बघतोय एलो स्टेटमेंट 15 मधली सेकंड ऍक्टिव्हिटी म्हणजे डे 31. चला, आता या महिन्यातली ही शेवटची ऍक्टिव्हिटी मित्रांनो. याच्यानंतर आहे आपल्याला अजून, पण ह्या महिन्यातली ही शेवटची ऍक्टिव्हिटी. बघू काय या ऍक्टिव्हिटीमध्ये. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. Ask the learners to observe the picture and then write or express their views regarding the picture. याच्या अगोदरची जी ऍक्टिव्हिटी पाहिली आपण त्याच्यावरच बेस ही ऍक्टिव्हिटी आहे, कारण की त्याच्याच पुढचा पार्ट आहे म्हणून. तर ऑल्सो आस्क देम टू राईट देअर थॉट्स इन इंग्लिश, आणि त्यांचे थॉट्स त्यांना इंग्रजीमध्ये इथे सांगायचे आहे. ठीक आहे, आपण करू शकतो ते. आता अगोदरच्या चित्रामध्ये पाहून तुम्ही हे केलं होतं, या चित्रातही आपल्याला तसंच करायचंय. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. तुमच्या काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघून घ्या. केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर. चित्र व्यवस्थित बघायचंय. थिंक फॉर अ मिनिट अँड देन आस्क देम टू एक्सप्रेस देअर फिलिंग. चित्र बघा, थोडा विचार करा आणि मग नंतर तुमच्या फिलिंग्स ज्या असतील त्या तुम्ही एक्सप्रेस करा. कळतंय तुम्हाला? लर्निंग ऍक्टिव्हिटी काय मग आपली? ऑब्झर्व, थिंक अँड टेल. ऑब्झर्व, थिंक अँड टेल. ऑब्झर्व करायचं, विचार करायचा आणि मग सांगायचं. सिम्पल आहे, हीच आपली ऍक्टिव्हिटी फक्त. द लर्नर्स विल ऑब्झर्व द पिक्चर, थिंक ओव्हर इट अँड देन टेल हिज ऑर हर फिलिंग्स, आयडियाज अबाउट द पिक्चर. एकदम छोटीशी ऍक्टिव्हिटी, खूप नाहीये. हार्डली तुम्ही 10 ते 5 ओळी लिहाल फक्त याच्यामध्ये. ओके, चला मग काय आपल्याला हे बघा, खाली एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला, दिसते सॉल्ड ऍक्टिव्हिटी. तुम्हाला इथे एक माणूस दिसतोय, वेल ड्रेस आहे, खूप छान कपडे घातलेले. दुसरा माणूस आहे, कपडे खराब आहे, हातात काठी आहे, दिसतो तरुण आहे, डोक्याला काही रुमाल बांधलेला आहे, त्यांना कपडे फाटके. याच्यावरनं दोघांमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला एक एवढं तर दिसेल की त्या जो गरीब माणूस दिसतो याच्यातला, त्याने त्या श्रीमंत माणसाचा हात पकडलेला आहे आणि तो माणूस त्याला काहीतरी दाखवतोय किंवा कदाचित काही त्याला सजेस्ट करत असेल. बघू सॉल्ट ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी ह्या पिक्चर बद्दल काय सांगितलंय ते बघूया. आय कॅन सी टू पीपल. थोडंसं चित्र खाली घेतो बघा. आय कॅन सी टू पीपल इन द पिक्चर. वन इज व्हेरी पुअर अँड टॉर्न क्लोथ्स, अनदर इज रिच, वन लाईक अ जेंटलमॅन. एक खूप गरीब आहे आणि दुसरा एकदम रिच आणि जेंटलमॅन दिसतोय. आय थिंक द पर्सन इन द टॉर्न क्लोथ्स इज अ बेगर. ज्याचे फाटलेले कपडे तो माझ्या मते काय भिकारी असू शकतो. ही इज आस्किंग फॉर आर्म. तो आर्म साठी म्हणजे काही भीक मागत असेल तो. द जेंटलमॅन इज आस्किंग हिम सम क्वेश्चन्स. आणि जेंटलमॅन असं वाटतोय की त्याला काहीतरी प्रश्न विचारतोय. आय थिंक ही इज आस्किंग हिम नॉट टू बेग अँड वर्क हार्ड टू अर्न हिज ब्रेड अँड बटर बिकॉज द बेगर इज हेल्दी वन. पण तो कदाचित त्याला काय सांगत असेल की तू भीक मागण्यापेक्षा तू काहीतरी काम कर, काम करशील तर तुला काहीतरी भेटेल आणि त्याच्यातनं तू हेल्दी आहेस म्हणून तू त्याला तसं सांगू शकत असेल. आणि स्वतःचा पैसा, स्वतःचं अन्न तू स्वतः मिळव. द जेंटलमॅन इज ऑल्सो शोईंग हिम द प्रॉपर वे ऑफ अर्निंग. कदाचित तो त्याला चांगला मार्ग दाखवत असेल की कुठल्या पद्धतीने तू कमवू शकतो. ओके, हे झाले त्यांचे थॉट्स. आता तुम्हाला स्वतःचे थॉट्स इथे मांडता येतील जर तुम्हाला वाटत असतील तर. नाही तर तुम्ही हे थॉट ॲज इट इज तुमच्या वहीमध्ये ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचं. एवढा पार्ट तुम्हाला लिहायचा आहे पहिला, ही सॉल्ट ऍक्टिव्हिटी मधला. सेकंड, आता याच्याबद्दल खरं आपल्याला लिहायचंय. नाऊ लुक ॲट द पिक्चर, ऑब्झर्व इट अँड एक्सप्रेस युअर व्ह्यूज अँड आयडियाज रिगार्डिंग द पिक्चर. आता हे प्रॅक्टिस वर्क आहे, त्यामुळे हे चित्र व्यवस्थित बघितलं तुम्ही तर तुमच्या एक लक्षात येईल की आपल्याला या चित्रावर लिहायचं आहे. ठीक आहे, इथे 2 मुलं आहे, मॅथ्सचं सम सॉल्व्ह करत असेल. टीचर आहे, मे बी पॅरेंट्स असतील किंवा मग प्रिन्सिपल असतील. एक मुलगी दुसऱ्या मुलाला चिडवते इथे. हा रिडिंग करतोय, हे दोघं रिडिंग करताय. हा मुलगा काहीतरी गपचूप खाण्याचा प्रयत्न करतोय, याने मोबाईल आणलेला दिसतोय शाळेत. दुसरा मुलगा त्याच्या मोबाईलमध्ये बघतोय. या 2 मुली एकमेकांशी गप्पा मारताय किंवा खेळताय, आनंद मजा मारताय. या 2 मुली काहीतरी अभ्यासाबद्दल डिस्कशन करताय. आपण असं इथपर्यंत सगळं आपल्याला कळलं. ठीक आहे, आता याच्यावर मी पॉइंट्स आउट बाहेर केलेले त्याचे ते तुम्ही तुमच्या वहीत ॲज इट इज लिहा आणि वाटलं तर अजून एक्सटेंड तुम्ही हे पॉइंट्स करू शकता. ठीक आहे. टीचर इज स्पीकिंग विथ समवन, मे बी हेडमास्टर. 2 students solving maths problem on the board. One girl is teasing one of her friend.
The boy made aeroplane and flying in the sky. One boy trying to eat in the classroom. Last student brought mobile in school and playing on it, and his friend is watching him with him. In front row, three students are doing their studies or reading. Two girls in middle row are discussing on their studies. Last two girls are having chat with each other. इथपर्यंत गेलं म्हणजे एक सिम्पल कॉन्व्हर्सेशन. म्हणजे तुम्हाला चित्राला पाहिल्यानंतर काय वाटतं ते थॉट्स मी तुम्हाला लिहून दाखवले. ते थॉट्स तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. समजते? सिम्पल ऍक्टिव्हिटी, काही वेगळं नव्हतं. म्हणजे एकदम छोटीशी ऍक्टिव्हिटी आजची आपली होती. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय दिलेले. Whenever you come across such type of pictures or scenes, carefully observe them. त्यांना carefully observe करा and try to tell your feelings about them to your friend in English. आता तुमच्या फिलिंग्स चित्र पाहिल्यानंतर तुमच्या फिलिंग्स तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा चित्राबद्दलच्या, की तुम्हाला काय वाटतं चित्र पाहिल्यानंतर, काय तुम्ही ऑब्झर्व करता चित्रामधनं हे तुम्हाला इथे समजून घ्यायचंय. इव्हॅल्युएशन काय बघा. फोकस ऑन प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशनवर तुम्ही फोकस केलं. थिंकिंग स्किल, आपल्याला विचार करावा लागला इथे. द फ्लो ऑफ स्पीकिंग, आपला स्पीकिंग फ्लो इथे दिसतोय. अँड ऑब्झर्वेशन स्किल, आणि आपला ऑब्झर्वेशन स्किल सुद्धा आपल्याला इथं दिसतं. कळतंय? टेक अवे. मग आज काय घेऊन चाललोय आपण घरी. ॲट द एंड ऑफ दिस ऍक्टिव्हिटी द लर्नर्स विल ट्राय टू डेव्हलप देअर थिंकिंग स्किल. थिंकिंग स्किल आज आपण शिकलो. and the express his or her ideas and feelings coherently and confidently. तुमच्या आयडियाज तुम्ही इथे एक्सप्रेस कशा करायच्या कॉन्फिडेंटली हे तुम्हाला इथे पाहायला भेटलं. समजते? खूप छोटीशी आणि सुंदर अशी आपली आजची ऍक्टिव्हिटी होती. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.